आपला ईमेल बॉक्स, त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर सारे मेसेज येत असतात वेगवेगळ्या ह्याचे कंपनीचे किंवा कशाचे तरी प्रोडक्ट येत असतात की हे प्रोडक्ट आहे, याची ॲडव्हर्टाइजमेंट एक प्रकारे त्या ईमेल थ्रू आपल्याला होत असते त्या प्रोडक्टची. तर हे ईमेल थ्रू आपण डायरेक्ट उत्पादनांची माहिती किंवा ऑफर्स असतील एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्टची ती आपण देऊ शकतो. त्याच्यात दुसरं आहे टेलिमार्केटिंग, म्हणजे फोन. आपल्याकडे जो मोबाईल आहे ते मोबाईलद्वारे आपण आपल्या उत्पादनाची माहिती त्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे. आता सपोज फॉर एक्झाम्पल जर उदाहरण द्यायचं झालं तर आपले कंपनी जिओ असेल, एअरटेल असेल, आपल्याला कॉल सेंटरचे कॉल येत असतात नेहमी ऑफर की आमच्या ह्या कार्डला ही ऑफर आहे, हे आहे, हे डिस्काउंट आहे, ह्याचे मेसेज येत असतात आपल्याला आणि आपले कॉलही येत असतात. तेच जर आपण आपल्या ह्या मार्केटिंग किंवा आपले जे प्रोडक्ट आहे ते विकण्यासाठी जर आपण याचा वापर केला तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. तिसरं आहे तुमचं सोशल मीडिया, यूट्यूब, इंस्टा आणि व्हॉट्सअप. ह्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणारच आहे की कसं तुम्ही त्याचा वापर करायचा आहे. तर त्याच्याद्वारे आपण डायरेक्ट ग्राहकांशी संवाद साधू शकतो. चौथा आहे थेट मेल. थेट मेल कोणाला करायचं आहे? ग्राहकांचे ईमेल आय डी असतात, त्यांच्या ईमेल आय डीवरती आपण त्या पर्टिक्युलर कॅटलॉग असेल किंवा जे ब्राउचर असेल, आपली जी माहिती असेल ती आपण पाठवायची आहे. त्याच्यामुळे काय होईल की त्या ग्राहकाला माहीत होईल की हा प्रोडक्ट आहे ह्या शेतकऱ्याचा किंवा हे याचा, तर ते निश्चितच त्याची पब्लिसिटी त्याच्या थ्रू होणार आहे. त्याच्यानंतर